नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे आय टी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण घेणार आहोत वर्कशॉप सायन्ससाठी मोस्ट इम्पॉर्टंट 50 क्वेश्चन म्हणजे CBT एक्झामसाठी 50 महत्त्वाचे प्रश्न. हा व्हिडिओ 2 पार्टमध्ये असणार आहे. पार्ट ए मध्ये 25 प्रश्न आणि पार्ट सेकंडमध्ये पुढील 25 प्रश्न होणार आहेत. चला तर सुरू करूया. पहिला प्रश्न पाहूया. विच प्रॉपर्टी ऑफ मेटल हॅज इट्स पॉवर ऑफ ए रिटर्निंग टू इट्स ओरिजिनल शेप आफ्टर द अप्लाइड फोर्स इज रिलीज. म्हणजे मेटलची अशी एक प्रॉपर्टी किंवा त्याचे गुणधर्म असा आहे की ज्यामध्ये फोर्स जो अप्लाय केलेला आहे तो जर आपण काढून घेतला तर तो मेटल त्याच्या ओरिजिनल शेपमध्ये येतो. म्हणजेच याचं उत्तर जर पाहिलं, याचं उत्तर आहे इलॅस्टिसिटी. याचं उदाहरण जर पाहिले तर याचं उदाहरण येते स्प्रिंग आपण ताणल्यानंतर फोर्स अप्लाय केल्यानंतर ती ताणल्या जाते, पण ज्यावेळेस आपण फोर्स रिलीज करतो त्यावेळेस ती त्याच्या ओरिजिनल शेपमध्ये येत असते. म्हणजे इलॅस्टिसिटी ही प्रॉपर्टी इथे लागू होते. नेक्स्ट, विच कास्ट आयर्न कॅन नॉट बी वेल्डेड. म्हणजे असे कोणते कास्ट आयरनचा प्रकार आहे जो वेल्ड होऊ शकत नाही, म्हणजे त्याला वेल्डिंग बसत नाही. तर त्यामध्ये येत आहे की व्हाईट कास्ट आयरन हे वेल्ड होऊ शकत नाही. ओके. तिसरा, व्हॉट इज द नेम ऑफ ए फर्नास टू ऑब्टेन ए कास्ट आयरन. म्हणजे कास्ट आयरन तयार करण्यासाठी कोणते फर्नासचा वापर केला जातो. यामध्ये आहे कपल ऑफ फर्नासमध्ये पिग आयरनपासून कास्ट आयरन तयार केले जाते. ओके. नेक्स्ट, व्हॉट इज द कार्बन पर्सेंटेज इन हाय कार्बन स्टील. हाय कार्बन स्टीलमध्ये कार्बनचे पर्सेंट किती आहे, त्यामध्ये कार्बनचा गुण किती असतो. तर त्यामध्ये 0.50 ते 1.50% इतका कार्बन पर्सेंटेज असतो हाय कार्बन स्टीलमध्ये. पुढे पाहूया. विच अमॉंग द फॉलोइंग इज अ इन्सुलेटर. आता इन्सुलेटर म्हणजे विरोध करणारा एक धातू. ओके. म्हणजे थोडक्यात काय की इन्सुलेटर म्हणजे जो उष्णता वहनास विरोध करतो किंवा इलेक्ट्रिसिटीसाठी विरोध करतो. आपण जर पाहिलं तर कॉपर हा गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे, ॲल्युमिनियम पण आहे, सिल्वर पण आहे. पण जर मायका पाहिला आपण तर मायका हे गुड कंडक्टर नाही, तो एक इन्सुलेटर आहे. तो म्हणजे इलेक्ट्रिसिटीला विरोध करतो, म्हणून याचं उत्तर येत आहे मायका. ओके. नेक्स्ट, व्हॉट इज द डेन्सिटी ऑफ ए ॲल्युमिनियम. म्हणजे ॲल्युमिनियमची घनता किती आहे, हा प्रश्न भरपूर वेळ विचारलेला आहे. तर ॲल्युमिनियमची घनता असते 2.7 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ओके. 2.7 ग्रॅम. ओके. तर याप्रमाणे येते. नेक्स्ट पाहूया. व्हॉट इज द ब्लॉक वेट W इन अ kg इफ अ व्हॉल्यूम इज 320 सेंटीमीटर क्यूब अँड डेन्सिटी 8.9 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. म्हणजेच काय ते आपल्याला हे जे उदाहरण आहे त्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे की वेट दिलेलं आहे एका ब्लॉकचं आपल्याला इथं वेट काढायचं आहे. त्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे गिवनमध्ये आहे आपल्याकडे व्हॉल्यूम दिलेला आहे, म्हणजे व्ही दिलेला आहे आपल्याला 320 सेंटीमीटर क्यूब. त्यानंतर आपल्याला इथं डेन्सिटी दिलेली आहे, म्हणजे त्याची घनता दिलेली आहे आपल्याला 8.9 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ओके. त्यावरून आपल्याला वेट काढायचं आहे. आता आज आपण डेन्सिटीचा जर फॉर्म्युला पाहिला तर आपल्या ध्यानात येईल की डेन्सिटी बरोबर मास अपॉन व्हॉल्यूम. ओके. मास अपॉन व्हॉल्यूम. आता आपल्याला इथं मास काढायचा आहे ना, आपल्याला इथं डेन्सिटी दिलेली आहे, म्हणजे आपल्याला डेन्सिटी दिलेली आहे 8.9. आपल्याला मास काढायचा आहे, म्हणजे मास हे किलोग्राममध्ये येणार. मास अपॉन आपल्याकडे आहे डेन्सिटी झाला. आता व्हॉल्यूम 320. ओके. आता जर आपल्याला मास घ्यायचा असेल तर मास बरोबर काय येणार 8.9 × 320. ओके. ह्याचा जर गुणाकार आपण केला तर येतो 2848 ग्रॅम. ओके. हा ग्रॅममध्ये येतो, कारण की इथं आपल्याला डेन्सिटी दिलेली आहे ती ग्रॅममध्ये दिलेली आहे. ओके. आपल्याला इथे W हा kgमध्ये विचारलेला आहे, म्हणजे आपण जर 2848 ला गुणिले 1000 केलं, ओके, तर आपल्याला तिथे भेटून जाईल की 2.848 kg. म्हणजेच आपल्या इथं उत्तर येते 2.848 B हा पर्याय. पुढचं उदाहरण पाहूया.
व्हॉट इज द डेन्सिटी पी इफ ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब ऑफ ए आयरन क्यूब, म्हणजे आयरन क्यूबची आपल्याला इथं डेन्सिटी काढायची आहे. डेन्सिटी आपल्याला इथं काढायची आहे. आपल्याला दिलेलं आहे काय, इफ इट इज वेट, आपल्याला गिवन आहे इथे त्याचे वेट डब्ल्यू दिलेलं आहे 4.8 kg आणि इथे व्हॉल्यूम दिलेलं आहे सेंटीमीटर क्यूब. ओके, सर्वप्रथम आपण पाहूया की आपल्याला इथं डेन्सिटी विचारलेली आहे ती आहे इथं ग्रॅममध्ये विचारलेले आहे आणि आपल्याला वेट दिलेलं आहे ते के जीमध्ये दिलेलं आहे. सर्वप्रथम आपण वेट हे के जीचं ग्रॅममध्ये करून घेऊया. त्याला जर आपण के जीचं ग्रॅममध्ये करायचं असेल तर त्याला गुणिले आपण 1000 करणार, म्हणजेच किती येणार ते 4800 ग्रॅम. ओके, आपला डेन्सिटीचा फॉर्म्युला डेन्सिटी बरोबर मास अपॉन व्हॉल्यूम. मास किती दिलेला आहे आपल्याला इथं 4800 ग्रॅम. ओके, त्याला छेदस्थानी किती येणार 640. आता भागाकार करून घेतला तर आपण इथं सोडवता येईल आपल्याला 480 भागिले 64. याला जर भाग देऊन घेतला तर 2चा भाग दिला तर इथं 3 32, इथं 240. ओके, परत याला जर भाग दिला 2चा परत गेला तर 16, इथं 120, परत 2चा दिला तर 8, इथे 60, नंतर परत 2चा भाग दिला 2 चौक 8, इथं 30, त्यानंतर परत 2चा दिला तर 2 15, म्हणजे 15 भागिले 2, 15 भागिले 2 केलं तर ते येणार 7.5, म्हणजे त्याचे येणार 7.5 त्याची डेन्सिटी ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूबमध्ये येणार. ओके, म्हणजे आपल्या इथं पर्याय बरोबर आहे डी. पुढचं उदाहरण पाहूया. व्हॉट इज कॉल्ड इफ बॉडी पदेस बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ ए व्हेलोसिटी, म्हणजे व्हेलोसिटीमध्ये अशी एक प्रॉपर्टीज आहे की त्यामध्ये मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन या दोन्ही गोष्टी तिथे दिल्या जातात. म्हणजे ती प्रॉपर्टीज क्वांटिटी कोणती आहे तर ती आहे व्हेक्टर क्वांटिटी. व्हेक्टर क्वांटिटी जर पाहिले आपण तर व्हेक्टर क्वांटिटीमध्ये 2 परिमाणं दिलेले असतात. याच्यामध्ये 2 परिमाण डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड हे 2 परिमाण दिलेले असतात. तसेच आपण पाहिलं तर स्केलर क्वांटिटीमध्ये एकच परिमाण हे दिलेले असते. ओके, तर याचं उत्तर आहे व्हेक्टर क्वांटिटी. पुढचं उदाहरण पाहूया. व्हॉट इज कॉल्ड इफ अ बॉडी डज नॉट चेंज इट्स पोझिशन रिस्पेक्ट टू सराउंडिंग, म्हणजे काय तर त्याला आपण काय म्हणू शकतो की जी बॉडी डज नॉट चेंज इट्स पोझिशन, म्हणजे एक बॉडी ती त्याची पोझिशन चेंज करत नसेल रिस्पेक्ट टू सराउंडिंग, म्हणजे सराउंडिंगच्या अनुसार तिचं बॉडी त्याची पोझिशन चेंज करत नसेल तर त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो बॉडी ॲट रेस्ट, म्हणजे ती रेस्ट पोझिशनमध्ये आहे. ओके, बॉडी आज मोशन म्हटल्यानंतर काय होते की ती थोडी त्याची जागा सोडते. ओके, स्पीड आणि व्हेलोसिटी या 2 वेगळ्या टर्म येतात. पुढचा प्रश्न बघूया. व्हॉट इज द वर्क डन इन युनिट टाईम, म्हणजे वर्क म्हणजे काम युनिट टाईममध्ये केलेलं काम त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो पॉवर. म्हणजे पॉवरचे हे व्याख्या आहे की वर्क डन इन ए युनिट टाईम म्हणजेच पॉवर. ओके, व्हॉट इज द रेशो ऑफ पॉवर आउटपुट टू पॉवर इनपुट, म्हणजे रेशो काय आहे की पॉवर आउटपुट अपॉन पॉवर इनपुट. हा रेशोला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो इफिशियन्सी, म्हणजे त्याची कार्यक्षमता. कार्यक्षमता म्हणजेच पॉवर इफिशियन्सी, म्हणजे पॉवर आउटपुट अपॉन पॉवर इनपुट. ओके, कार्यक्षमताला पॉवर जी आउटपुट पॉवर आहे त्याला भागिले इनपुट पॉवर. नेक्स्ट, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी. आता कायनेटिक एनर्जी म्हणजे गतीची ऊर्जा. गतीची ऊर्जेचं आपण सूत्र पाहिले तर ते येते 1/2 mv², त्याचे युनिट येतं जूलमध्ये. ओके, आता यामध्ये 1/2 m म्हणजे मास, त्यानंतर v म्हणजे व्हेलॉसिटी. ओके, म्हणजे हा फॉर्म्युला तयार होतो की 1/2 mv², हा फॉर्म्युला आहे कायनेटिक एनर्जीसाठी. नेक्स्ट पाहूया. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थिर
स्थितिक ऊर्जा किंवा त्याला आपण स्थिर ऊर्जा असेही म्हणतो. आता त्यामध्ये त्याचा फॉर्म्युला येत आहे की mgh. आता यामध्ये m म्हणजे मास, नंतर g म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे जो आपल्याला पृथ्वीच्या केंद्रबिंदूकडे खेचत असतो. ओके. त्यानंतर आहे h म्हणजे हाईट, त्याची जी उंची असेल ती, म्हणजेच आपला पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला येणार आहे mgh आणि त्याचा एकक असणार आहे जूल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. व्हॉट इज अ SI युनिट ऑफ हीट. हीटसाठी SI युनिट काय असणार आहे, त्यासाठी SI युनिट असणार आहे जूल. आपण आता मागचे उदाहरण पाहिले की हीटसाठी SI युनिट आहे आपल्याकडे जूल. नेक्स्ट, विच इन्स्ट्रुमेंट इज यूज टू मेजर हीट. म्हणजे असे कोणते इन्स्ट्रुमेंट आहे त्याने आपण उष्णता मोजू शकतो. उष्णता मोजण्याचे एकक काय आहे किंवा ते कोणत्या इन्स्ट्रुमेंटनी आपण मोजू शकतो, त्यासाठी वापरत येत आहे कॅलोरीमीटर. कॅलोरीमीटरच्या सहाय्याने आपण उष्णता मोजू शकतो. तसेच आपण जर पाहिले की थर्मोमीटर, पायरोमीटर आणि बॅरोमीटर या तिन्ही इन्स्ट्रुमेंटने आपण याचा उपयोग आपण तापमान मोजण्यासाठी करत असतो. ओके. याचं उत्तर आहे कॅलोरीमीटर. नेक्स्ट, व्हॉट इज द मॅक्झिमम टेम्परेचर दॅट कॅन बी मेजर बाय मर्क्युरी थर्मोमीटर. म्हणजेच मर्क्युरी थर्मोमीटरने जास्तीत जास्त किती तापमान आपण मोजू शकतो. ओके. त्याचं उत्तर असेल 300 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 300 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान असेल तर आपण ते मर्क्युरी थर्मोमीटरच्या साहाय्याने मोजू शकतो. पुढचा प्रश्न पाहूया. विच टाईप ऑफ हीट ट्रान्समिशन टेक्स प्लेस थ्रू फिजिकल कॉन्टॅक्ट. म्हणजे फिजिकल कॉन्टॅक्टच्या साहाय्याने हीटचं कोणतं ट्रान्समिशन होतं. म्हणजे हीट ट्रान्सफर होण्यासाठी, हीट एका गरम भागातून गार भागात जाण्यासाठी फिजिकल कॉन्टॅक्टच्या साहाय्याने कोणतं माध्यम आहे, त्या माध्यमाचं नाव कसं काय असेल, त्यालाच आपण कंडक्शन असे म्हणतो. कंडक्शन या माध्यमामध्ये काय होतं की हीट ही फिजिकली ट्रान्सफर होते. ओके. नेक्स्ट, कन्व्हर्ट 45 डिग्री सेंटीग्रेड इंटू फॅरनहाईट. म्हणजे आपल्याला इथे तापमान हे कन्व्हर्ट करायचं आहे. कशाचं? 45 डिग्री सेंटीग्रेडचं आपल्याला तापमान कन्व्हर्ट करायचं आहे फॅरनहाईटमध्ये. तर त्यासाठी आपण सूत्र पाहणार आहोत. सूत्र आहे आपल्याकडे फॅरनहाईट बरोबर 9/5 इंटू C प्लस 32. या सूत्राच्या सहाय्याने आपण फॅरनहाईटचे तापमान हे डिग्री सेल्सिअसचे तापमान हे फॅरनहाईटमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. आपण जर पाहिलं की फॅरनहाईट बरोबर 9/5, C आपल्याकडे आहे 45 प्लस 32. ओके. आपण जर भाग देऊन घेतला 5 × 5, 5 × 9 = 45, 9 × 9 = 81 अधिक 32. हा जर पण बेरीज केली तर 1 × 2 = 3, 8 × 3 = 11, 113 डिग्री फॅरनहाईट. म्हणजेच आपला डी हा पर्याय बरोबर आहे. पुढचं उदाहरण पाहूया. व्हॉट इज कॉल्ड फॉर मटेरियल दॅट रिस्ट्रिक्ट हीट फ्लो फ्रॉम रेडिएशन, कंडक्शन अँड कन्व्हेक्शन. म्हणजेच काय की असं एक मटेरियल आहे जे हीट बाहेर जाऊ देत नाही. त्या असं एक मटेरियल की त्यातून हीट बाहेर होऊ शकत नाही, जाऊ शकत नाही कोणत्याही माध्यमातून, किंवा ते रेडिएशन किंवा कंडक्शन किंवा कन्व्हेक्शन या 3 माध्यमातून ते हीट बाहेर जाऊ देत नाही. त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो इन्सुलेटर. आपण आता जर पाहिले की माईक आहे गुड इन्सुलेटर आहे. म्हणजे त्यातून हीट बाहेर जात नाही आणि रेडिएशन, कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन या 3 माध्यमातून ती हीट बाहेर जाऊ शकत नाही. त्याला आपण इन्सुलेटर असे म्हणत असतो. पुढचा पाहूया. व्हॉट इज द मेल्टिंग पॉईंट ऑफ ए मर्क्युरी. मर्क्युरी म्हणजे त्याला आपण पारा असे म्हणतो. पाऱ्याचा मेल्टिंग पॉईंट काय असेल? मेल्टिंग पॉईंट म्हणजे त्याचा वितळण बिंदू. म्हणजे कोणत्या टेम्परेचरला गेल्यानंतर पारा हा वितळण्यास सुरुवात होत असते. म्हणजे तो सॉलिड स्टेटमधून त्याचं लिक्विड स्टेटमध्ये तो येत असतो. त्यासाठी त्याला -38.72 डिग्री सेल्सिअस एवढ्या तापमानावर नेल्यानंतर मर्क्युरी म्हणजे पारा हा वितळण्यासाठी सुरुवात होत असते. पुढचा प्रश्न पाहूया. व्हॉट इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ ए ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियमचा बॉइलिंग पॉईंट काय असेल? आता बॉइलिंग पॉईंट म्हणजे त्याचा उत्कलन बिंदू. म्हणजे थोडक्यात त्या तापमानाला ते उकळायला सुरुवात होत असते. ओके. पाणी जसे उकळते त्याच प्रमाणे ॲल्युमिनियम हे उकळायला सुरुवात होत असते.
ते टेम्परेचर कोणते असेल, तर ते टेम्परेचर आहे 2519 डिग्री सेंटीग्रेड. या तापमानाला पारा हा उकळायला सुरुवात होत असते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. व्हॉट इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर इन अ फॅरनहाईट स्केल. आपल्याला तर माहीतच आहे की बॉइलिंग पॉईंट म्हणजे उत्कलन बिंदू म्हणजे तो उकळायला सुरुवात होते. पाणी उकळायला आपण सेंटीग्रेडमध्ये माहीत आहे की 100 डिग्री सेंटीग्रेडला ते उकळायला सुरुवात होते. पण आपल्याला इथं विचारलेलं आहे की ते फॅरनहाईट स्केलमध्ये किती असेल, तर ते फॅरनहाईट स्केलमध्ये असेल 212 डिग्री फॅरनहाईट. 212 डिग्री फॅरनहाईटला पाणी हे उकळायला सुरुवात होत असते. हा आहे फॅरनहाईट स्केलमध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. विच मेटल कंटेन आयरन ॲज अ मेजर कंटेन. म्हणजे कोणते असे मेटल आहे की त्याच्यामध्ये लोह हे मेजर कंटेंट असते, म्हणजे त्यामध्ये लोहाचे प्रमाण हे जास्त असेल. आपण जर पाहिलं का आपण 2 भाग पडतात मेटलचे, एक फेरस मेटल आणि दुसरा नॉन फेरस मेटल. तर फेरस मेटल म्हणजे आपण त्याला धातू असे म्हणतो आणि नॉन फेरस मेटलला आपण म्हणतो अधातू. आता धातू म्हणजे काय की ज्यामध्ये आयरन हे मेन कंटेंट असतं, म्हणजे त्यामध्ये लोहाचं प्रमाण हे जास्त असतं. ओके, म्हणजे आपल्याकडे इथं पर्याय क्रमांक डी हा बरोबर आहे. शेवटचा प्रश्न पाहूया. विच अलॉय यूज इन इलेक्ट्रिक लॅम्प ॲज अ फिलामेंट. इलेक्ट्रिक लॅम्पमध्ये फिलामेंट म्हणून कोणत्या अलॉयचा उपयोग केला जातो. आता अलॉईज म्हणजे काय, त्याला आपण मिश्र धातू असे म्हणतो. मिश्र धातू म्हणजे 2-3 धातू मिळून एक धातू तयार केला जातो, त्याला आपण मिश्र धातू असे म्हणतो. आता जर आपण पाहिलं की इलेक्ट्रिक लॅम्पमध्ये म्हणजे आपल्या घरचा जो बल्ब असतो त्यामध्ये जे फिलामेंट असतं ते आपल्याला माहिती आहे की ते टंगस्टन या धातूने बनलेलं असतं. ओके, आता आपण 25 प्रश्न पाहिले. या पुढील प्रश्न आपण सेकंड भागात पाहणार आहोत.